होतं. मला सांगायचं का, लग्न होतात पण होतील कोणाचे माहितीये? जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचे, जे सप्त्याचं नियोजन करतात त्यांचे, जे स्वतःच्या पायावर उभे त्यांचे लग्न होणार. बाकीच्यांनी तेवढंच काम करायचंय. लग्न व्हायला काहीतरी मर्यादा असते की नाही तुम्हाला सांगते. काही वेळ असते, काही काळ असते. एक आमच्या शेजारचे एक होता पहा, पोरीचं लग्न जमलं आणि नेमकं मुलगा पाहायला आला, सुपारी फुटली. 1.5 लाख रुपये पगार होता पोराला. 5-50 एकर जमीन होती, शिर्डीच्या ठिकाणी 2-3 बंगले होते, सगळं काही चांगलं होतं. सुपारी फुटली आणि सासूबाईने जसं त्या पोराला पाहिलं, सासूबाई म्हणते याला अजिबात पोरगी द्यायची नाही. बाप म्हणे तू काय येडी झाली का काय? पोरीचा बाप सांगतोय 1.5 लाख रुपये पगार आहे, 50 एकरचा मालक की 2-3 गाड्या तर 2-3 जागेवर बसलेत म्हणे, सगळं काय हाई बंगला आहे सगळं आहे, तू कशामुळे नाही म्हणती? तुला काही डोकं फिरलं का काय म्हणे तुझं? नाही म्हणे याला पोरगी द्यायची नाही, ऊस तोडणाऱ्याला देईन पण त्याला द्यायची नाही. ती म्हणे का नाही द्यायची नेमकी? ती म्हणे इकडे या तुम्ही. म्हणे झालं काय नेमकं? तुम्हाला माहित नाही, मला पाहायला आलतं.